नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न सर्वत्र विचारला जातोय, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? काही जण म्हणतायत योजना बंद होणार आहे. काही जणी म्हणतात 2100 रुपये फक्त निवडणुकीपुरते होते. तर काही जणी अजूनही वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, दरमहा 1500 रुपये घेत असाल किंवा हप्ता थांबलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात DBTद्वारे दिले जातात. या पैशातून महिला स्वतःचा खर्च करू शकतात, घर खर्चात हातभार लावू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा सन्मान राखू शकतात. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती. ती घोषणा म्हणजे रुपये 1500 वरून रुपये 2100 देण्याचे आश्वासन. अनेक नेत्यांनी सभांमध्ये भाषणांमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे लाखो महिलांच्या मनात एक मोठी अपेक्षा निर्माण झाली. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, सरकार सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण झालं तरी 2100 रुपये का मिळाले नाही? याचं कारण असं आहे, कोणतीही रक्कम वाढवण्यासाठी सरकारला अर्थसंकल्पीय तरतूद, कॅबिनेट निर्णय आणि अधिकृत GR हे सगळं करावं लागतं. आणि एवढ्या मोठ्या योजनेसाठी हा निर्णय लगेच होणं इतकं सोपं नसतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लाडक्या बहीण योजनेवरून विरोधक सातत्यानं प्रश्न विचारत होते. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कोणीही ही योजना बंद करू शकत नाही. 2100 रुपये योग्य वेळ आल्यावर दिले जातील. हे विधान लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा दिलासा देणार आहे. मित्रांनो, अजून एक बातमी चर्चेत आहे. ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. म्हणजेच 1500 + 1500 3000 रुपये. ही EKYC प्रक्रिया, तांत्रिक अडचणी यामुळे काही हप्ते उशिरा झाले. म्हणूनच सरकार एकत्रित हप्ता देऊ शकतो. आता लक्ष देऊन ऐका. सरकारने या योजनेसाठी EKYC बंधनकारक केली आहे. अंतिम तारीख आहे 21 डिसेंबर. जर EKYC केली नाही तर पुढील हप्ता थांबू शकतो, नाव यादीतून काढलं जाऊ शकतं. म्हणूनच आजच EKYC पूर्ण करा. माझा सल्ला खूप साधा आहे. आजच EKYC पूर्ण करा. बँकेत जाऊन DBT, NPCI ॲक्टिवेट आहे का तपासा. अर्जाची स्थिती CSC किंवा ऑनलाईन तपासा. हे 3 स्टेप्स केल्या तर पैसे अडकणार नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो, 2100 रुपये नक्की मिळतील, पण थोडा वेळ लागेल. तोपर्यंत 1500 रुपये सुरूच राहतील आणि काही वेळा 3000 रुपये एकत्र मिळू शकतात. माझ्या लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठीच आहे. ती बंद होणार नाही. फक्त प्रक्रिया पूर्ण ठेवा आणि योग्य माहितीवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो.